हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फुगे निज ब्रह्म तुगे बाई पर ब्रह्म तुगे निज ब्रह्म तुगे बाई पर ब्रह्म तुगे फुगडी फुगे फुगडी फुगे बाई फुगडी फुगे फुगडी फुगे बाई फुगडी फुगे मनसे दो विजयावरे दो एक नाम मांडे तुझा वसाडे हरियाणा सज्जनाते संगे सकळ पाहे हारी तोची चित्ते धरी संसारासी साठे नमन लल्लाटी संसारे सिधाटी चहुभुजी अलिंग दक्षिण चहुभुजी अलिंग गण फुगडी फुगे पर ब्रह्म तुगे बाई पर ब्रह्म तुगे ज्ञान देवा गोडी केली संसार फुगडी देवा गोडी केली संसारा फुगडी फुगडी फुगे
परब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे परब्रह्म तुगे बाई भोगाडे भोगे निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे हरि विठोबार मोमाई 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 चांदेश्वर अंधस्थ हल हल पुगड़ी पुगे पुगड़ी पुगे भाई पुगड़ी पुगे पुगड़ी पुगे पुगड़ी पुगे भाई पुगड़ी पुगड़ी फूगे फुगड़ी फूगे पाई फुगड़ी फूगे फुगड़ी फूगे पाई फुगे पुगड़ी पुगे पुगड़ी पुगे पुगड़ी पुगे
फुगडी फुगे फुगडी फुगे बाई फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे फुगडी फुगे फुगडी फुगे फुगडी फुगे वाये फुगडी फुगे पाय मोग निज परब्रह्म तुगे निज परब्रह्म निज ब्रह्म तुगे ओय परब्रह्म तुगे निज ब्रह्म तुगे आई परब्रह्म तुगे फुगडी फुगे फुगडी फुगे बाई फुगडी फुगे फुगडी फुगे फुगडी फुगे फुगडी फुगे नीर ब्रह्म तुगे पाई परब्रह्म तुगे निज ब्रह्म तुगे पाई पाई परब्रह्म गे निज ब्रह्म तुगे पाई परब्रह्म तुगे निज ब्रह्म निज ब्रह्म तुगे पाई परब्रह्म फुगडी फुगे बाई फुगडी फुगे फुगडी फुगे फुगडी फुगे पाये फुगडी पाये निज ब्रह्म तुगे परब्रह्म तुगे परब्रह्म परब्रह्म तुगे निज ब्रह्म निज ब्रह्म तुगे परब्रह्म तुगे निज ब्रह्म निज ब्रह्म तुगे परब्रह्म परब्रह्म
फुगडी फुगे बाई फुगडी फू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे मन चित्त धोषियावरी थो एक नाम मांडे तुझा भाव सांडी हरी आला रंगी सज्जनाचे संगी सकळ पाहे हरी तोची चित्ती धरी नमन लल्लाटे संसारेशी साठी वाम दक्षिण चहुभुजी अलिंगन ज्ञानदेवे गोडी केली संसारा फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला 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 पुंडरी कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरी चरण संतानिया दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया अंत कृपाने कटेचा विचार अंत कृपाने कटेचा विचार माऊली गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे फुगडी फुगे बाई फुगडी फुगे निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे फुगडी फू प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी एरंडेश्वर हरिभक्तीपरायण परमपूज्य गोविंद महाराज संस्थान रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर परमपूज्य परमादरणीय मारुतराव बाबा महाराज यांचंही समाधी स्मारक अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय अजान वृक्ष आदी करून मंदिराच्या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासून चालू असलेली ही उत्सव परंपरा परमपूज्य परमादरणीय या महाराष्ट्रामध्ये वेदांत तत्वज्ञानाचा प्रचार करण्याचा योग ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होता असे क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू परमपूज्य वैकुंठवासी रंगनाथ महाराज गुरुजीच्या परंपरेतील अनेक साधक मंडळी या परिसरामध्ये सातत्याने वेदांताच्या ग्रंथाचं चिंतन करतात. त्यापैकी परमपूज्य परमादरणीय हरिभक्तीपरायण गुरुजी आपण त्यांना म्हणतो, नाव घेऊ नये पण सर्वांना परिचित आहे, पूज्य भीमाशंकर गुरुजी वेदांताच्या चिंतनात असतात. गाथा भागवत ज्ञानेश्वरी विचारसागरातील ग्रंथ गुरुजींनी घालून दिलेली परंपरा परभणीमध्ये चालवतात. गुरुजींचं समाधी मंदिर आणि अशा या परंपरेमध्ये आपल्या या गावामध्ये येण्याचा माझ्याही जीवनामध्ये योग प्राप्त झाला. शिवेकरता उपस्थित केलेला अभंग कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा साधकांचे मायबाप संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांचा जवळजवळ 8 चरणाचा आणि फुगडी या प्रकरणातील अभंग आहे. अभंग अतिशय सुंदर आहे. आपल्या जास्त परिचित जरी नसला
तरी परमार्थाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा अभंग आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलीने फुगडी फू फुगडी फू अर्थात फुगडी खेळता खेळता तुम्हा आम्हाला ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे, की तूच परब्रह्म स्वरूप आहे. हे जर वाक्य असेल तर हे महावाक्य आहे. महावाक्य त्यालाच म्हणतात की ज्या वाक्यामध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केल्या जाते त्याला महावाक्य म्हटल्या जातं. या दृष्टीने निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू हे महावाक्य आहे. हे महावाक्य लवकरात लवकर तुम्हा आम्हाला समजत नाही आणि ते वाक्य समजून अनुभूतीपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर श्री ज्ञानेश्वर माऊलीने या अभंगामध्ये थोडा क्रम सांगितलेला आहे. कारण पहिलं महावाक्य सांगितलं जातं ते लवकर समजत नाही, कारण आपण अधिकारी नाही. जे अधिकारी नाहीत त्यांना पुन्हा थोडस खाली येऊन सांगावं लागतं. आणि म्हणून माऊलीने सांगायला सुरुवात केली बघ, अतिशय सुंदरसा क्रम या अभंगामध्ये आहे. एक काम कर म्हटले, तुला हे महावाक्य जर समजा वाटत असेल तर मन चित्त धू आणि विषयावरी थू. तू मन आणि चित्त धुवून काढ आणि विषयावर थू थू कर, अर्थात विषयाचा धिक्कार कर. विषयाचा धिक्कार करून अंतःकरण तुझं जर शुद्ध झालं तर म्हणून पहिल्या चरणामध्ये मन चित्त धुवून काढ असा थोडं कमीच राहू द्या. प्रतिध्वनीची फारशी ज्यादा गरज नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रतिध्वनीची अपेक्षा राहते, पण आमच्यासारख्याला प्रतिध्वनी जर आवाज पुन्हा पुन्हा जास्त यायला लागला तर याचा कदाचित त्रास होतो आपल्याला. म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात मन चित्त धू विषयावरी थू. आता मन चित्त धुणं आणि विषयाचा त्याग करणं हे थोडं अवघडच जातं. त्याकरता माऊलीने सुंदर पुढची पायरी सांगितली. एक काम कर म्हटले, बाबा भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात कर. एक नाम मांडी देवाचं स्वच्छ आणि निर्मळ नाम कर. नाम घेत चल. नाम घेताना तू काय कर, दुजा भाव सोडून दे, द्वैत सोडून दे, अद्वैताकडे जाण्याचा प्रयत्न कर. नामावर श्रद्धा ठेवून अतिशय सुंदरस नाम महात्म्य समजून घे आणि नामाचं चिंतन करीत जा. एक नाम मांडी दुजा भाव सांडी. हेही तुला लवकर शक्य होत नसेल तर भगवंताचं नाम घेत असताना संत संगतीमध्ये घे, कारण संताच्या संगतीत देव असतो. अशा क्रमाक्रमाने आपल्याला ज्ञानोबारायांनी क्रम सांगितलेला आहे की आपल्याला परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर मग एक काम कर, कारण हरी हा सज्जनाच्या संगतीत असतो. त्याकरिता तू जे नाम घेतो ते नाम घेण्याकरता सत्संगती करणं गरजेचं आहे. आपल्या मनाने नाम घेणं आणि संताच्या संगतीत नाम घेणं. कारण हरी आला रंगी सज्जनाचे संगी. अशा सज्जनाच्या संगतीत तू नाम घ्यायला लागला की तुला त्या नामाचं स्वरूप कळून जाईल, देवाचं स्वरूप तुला कळून जाईल, देवाचं तुला दर्शन होईल आणि मग सगळ्या ठिकाणी तुला हरी दिसायला सुरुवात होईल. दिसला पाहिजे म्हणजे सकळप आहे हरी, जिकडे तिकडे हरीला पहा आणि तो अंतःकरणामध्ये धारण कर. सकळ पाय हरी तूच चित्ती धरी. अशा पद्धतीची तुझी अवस्था एकदा होऊन गेली की मग तू भक्तीचा उच्चांक गाठला, ज्ञानाचा उच्चांक गाठला. जो जिकडे पाशील तिकडे तुला परमात्म्या व्यतिरिक्त काही दिसणार नाही. त्याकरता तू सर्वांकडे हातच जोडण्याचं काम करशील. हात जोडला पाहिजे. जिकडे पाहावं तिकडे देव दिसला पाहिजे. जे जे दृष्टीला दिसतं ते हरी दिसलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने ती तुझी व्यवस्था होऊन जाईल. म्हणून नमन ललाटी संसारीशी साठी. अशा पद्धतीचं नमन हे भक्तीचा खरा उच्चांक आहे. अति शेवटची स्टेप व्यवस्था आहे की
परब्रह्म म्हणून जिकडे तिकडे नमस्कार करण्याची अंतकरणातला भाव निर्माण झाला पाहिजे. आणि असं एकदा तू करायला लागला की तुझं जीवन परिपूर्ण होईल. तू जिकडे पाहशील तिकडे माग पुढं वाम दक्षिण चहूभुजी चारही बाजूने सर्व दिशेने तुला हरी दिसेल. हरीचं तुला यथार्थ दर्शन होईल. म्हणून वाम दक्षिण चहूभुजी आलिंगन आणि चहूभुजेने सर्वतोपरी हरीचं यथार्थ दर्शन होणं म्हणजे झाली की नाही फुगडी. फुगडी कशी राहते? फिरणारी राहते. गरगर गरगर फिरत असते. आणि ती अशी फिरणारी फुगडी एकदा स्थिर झाली रे झाली की नेमकं कोणता माणूस कोणत्या बाजूला हे लवकर लक्षात येत नाही अतिशय वेग घेतल्यानंतर. तसं तुला परब्रह्माचं यथार्थ ज्ञान झालं रे झालं की तुझं जीवन परिपूर्ण होईल. तू परब्रह्म रूप होऊन जाशील. तू निजब्रह्म परब्रह्म स्वरूप आहे अशा अनुभूतीला तू जाऊन पोहोचतील. अशा प्रकारची सुंदरशी फुगडी ज्ञानदेवे गोडी केली संसारा फुगडी. फुगडी फुगे बाई फुगडी फू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली पहिलं महावाक्य सांगतात. आपल्या हिंदू संस्कृतीतले जेवढे काही ग्रंथ आहेत प्रत्येक ग्रंथामध्ये पहिलं जे वाक्य राहतं ते महावाक्य स्वरूप राहतं. महावाक्यच राहतं पहिलं. पण ते आपल्याला समजत नाही. नंतर पुढच्या वाक्याचा अभ्यास करीत चालावं लागतं. की ज्याला पहिलं सांगितल्या समजतं तो एक नंबर. बघा तुम्ही कोणताही ग्रंथ काढा त्याचं पहिलं वाक्य महावाक्य राहतं. हरिपाठ घ्या तुम्ही साधा. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेनी मुक्तीचारी महावाक्य आहे. हरीची या दासा हरिदाही दिशा भावी जैसा तैसा हरी एक ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. सर्व सार या वाक्यात आहे. पहिल्या वाक्यात आहे. म्हणून पहिलं वाक्य ज्याला चांगलं समजतं त्याला पुढं जाण्याची वाचण्याची गरजच राहत नाही. ज्याला सांगितल्या समजतं तो उत्कृष्ट अधिकारी नंबर 1चा अधिकारी आहे. विचारसागरांनी ऐकणारे 3 अधिकारी सांगितले. ज्याला सांगितल्या कळतं तो त्याला तत्वदृष्टी म्हटल्या जातं. ज्याला थोडं विस्ताराने सांगितल्यावर कळतं त्याला अदृष्टी म्हटल्या जातं. ज्याला खूप विस्ताराने सांगितल्यावर कळतं त्याला तर्कदृष्टी म्हटल्या जातं. विचारसागरांनी 3च सांगितले. ज्याला कितीही सांगितलं जीव तोडून सांगितलं तरी कळतच नाही. श्री तुकाराम महाराज म्हणले त्याच्यापेक्षा दगड बरे. त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा तुका म्हणे ऐसी बुद्धी जाती जण त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा बुद्धी जाती जरे बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा श्री महाराजांनी सांगितलं त्याच्यापेक्षा दगड बरे आहेत. आता दगडन माणूस याची जर तुलना केली तर माणूस बरा राहील का दगड बरा राहील? माणूस कसा असला तरी माणूस आहे ना. दगडापेक्षा कोण बरं राहील? तसा माणूसच बरा आहे ना. हिंडतोय फिरतोय चालतोय खातोय पितोय माणूसच बरा. पण तुकोबारायांनी विचार करून आपल्याला सांगितलं त्याच्यापेक्षा दगड बरेत म्हटले. बा आपण थोडी तुलना केली तर थोडं आपल्याही लक्षात येईल दगडच बरा. का दगड बरा? कारण दगड जिथं ठेवला तिथंच राहतो. कुठं जात नाही येत नाही फिरत नाही. माणूस कीर्तनात सुद्धा एका जागेवर बसत नाही. त्याहुनी दगड बरे देवा बराच म्हणावं लागेल. दगडाला खायलाही लागत नाही. पुढं तुमच्या ध्यानात आलंच आता काय काय लागत नाही. काय खायचं आणि काय प्यायचं ध्यानात आलं ना. दगडाला खायलाही लागत नाही आणि दगडाला प्यायलाही लागत नाही. ह्या माणसाने किती खाल्लं आणि किती पेलं तरी त्याचं पोटच भरत नाही. त्याहुनी दगड बरे बरे देवा. दगडाचं असं राहतं किलोमीटर करता तिथे
लावलेला असतो, झिरो फाटा तिथे दगड लावलेला आहे. पूर्णा अमुक किलोमीटर, परभणी अमुक किलोमीटर, नांदेड अमुक किलोमीटर, आपलं गाव एरंडेश्वर अमुक किलोमीटर. बरोबर दगडावरचं वाचावं आणि त्याने बरोबर त्या गावाला जावं. दगड कधीच कोणाला फसविणार नाही. पण एखादं थोडसं टाकलेलं आणि थोडसं हुकलेलं 7:30 वाजता महाराजाला भेटावं. महाराजांनी म्हटलं एरंडेश्वराला जायचं, ते तिकडच्याच वाटाला लावल्याशिवाय राहणार नाही. त्याहुनी दगड बरे देवा. दगडाचा जर विचार केला तर दगडाच्या मूर्ती तयार होतात. सुंदर हनुमंताची मूर्ती तयार होते. दगडाची मूर्ती तयार झाली, शेंदूर लावला, त्याचा अभिषेक केला, प्राणप्रतिष्ठा केली. सज्जन माणूस येऊ द्या, दर्शन केलं की आनंद होतो. दुर्जन माणूस येऊ द्या, दर्शन केलं की आनंद होतो. म्हणजे दगडाला घडवलं तर देव होतो. पण या दगडासारख्या माणसाला जर घडवायला गेलं तर घडवणारालाच अक्कल घडीत आहे. त्याहून दगड म्हणजे दगड चांगलाच म्हणावं लागेल. कशा करता चांगला म्हणावं लागेल? कारण तो कोणालाही कसलाही त्रास देत नाही. तुकोबरायांनी तुलना केलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये दगड म्हटलेले आहेत, गाथ्यामध्ये दगड म्हटलेले आहे. अनेक कारणाने, अनेक कारणाकरता दगड मानवाला साधू संतांनी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, मनुष्य जन्मात आला, भक्ती जर करत नसेल तर मला असं वाटतं तू पाषाण, नुसता दगड नाही. कारण दगडात आणि पाषाणात फार फरक असतो. दगड सामान्य रूपाने म्हटलं जातं आणि पाषाण म्हणजे एखाद्याच्या विहिरीला काळा पाषाण लागला, आता पाणी लागण्याची शक्यता नाही. म्हणून ज्ञानोबाराई सुद्धा ज्ञानेश्वरीत म्हणतात, देवी माझी या भक्ती विन जुळोती जियाली पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. सुंदर वव्या आहेत तिथे. ज्ञानेश्वर माऊली तिथे भक्तिहीन माणसाचं जिणं दगड सदृश्य आहे. जाऊ द्या, साधू संतांनी त्याला दगड म्हटलेलं आहे. अर्थात त्याला काही समजत नाही, बुद्धी नाही, म्हणून त्याला दगड म्हटलं. तो कळण्याच्या अधिकारीच नाही. पण 3 अधिकारी आहेत. नंबर 1चा अधिकारी कोण? सांगितल्या कळतं. त्याच्याकरता तुकोबराईचं प्रमाण आहे, तेजा इशारती आणि तट्टा फोकावरी घेते. तेजी माणसाला फक्त इशारा पाहिजे. इशारा केला की लगेच तेजी माणसाला कळतं. बुद्धिहीन माणसाला कळत नाही. बैठक आहे, मालक बैठकीत बसलेले होते. 2 पाहुणे आले. या 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 पाहुण्याला खुर्ची दिली. पाठीमागे बायको होती. लगेच आवाज दिला. 2 बोटे गेले. घर मालकाने पाहुण्याला 2 बोटे गेले. बायकून वळखाव का नाही? का नाही वळखाव? वळखाव बायकून. काय वळखाव? वाह, तुम्ही एकदम हुशार आहे, तेजी आहे. बायकून लगेच ओळखावं. 2 बोटे केले, 2 कप चहा, तांब्या भरून पाणी आणावं, पाहुण्याला द्यावं. एकदम त्याला म्हणत तेजी बायको. इशारा केला की कळावं. पण एखाद्या बाईला जर डोकत नसलं, याने एकूण जर 2 बोटे केले, तिने तिकून डोळे वासून बघितलं, काय डोळे बोट करून दाखवायला लागले. माझ्या बोट काय माझ्या डोळ्यात घालता का? तुमचं तोंड गेलं का? सांगता याय ना का? असं जर बाई बोलायला लागली तर लय संस्कार रंगतो बरं. मग संसारात बायको कशी पाहिजे? इशाऱ्याने चाललं पाहिजे. बायकोने इशारा केला की नवऱ्याला कळायला पाहिजे, नवऱ्याने इशारा केला की बायकोला कळायला पाहिजे, गुरुनी इशारा केला की शिष्याला कळायला पाहिजे, राजाने इशारा केला की प्रजेला कळायला पाहिजे, आणि महाराजांनी इशारा केला की पक्वाच्याला म्हणतात टाळकऱ्याला कळायला पाहिजे. म्हणजे इशाऱ्यावर काम चाललं की लय रंग देवता येते. इशाऱ्याच्या बाहेर गेलं की मग लय पांगत. बरं, ते ज्या इशारती, ते जी माणसं त्यालाच म्हणत जावं. सांगितल्या कळालं, अरे तूच परब्रह्म आहेस. महावाक्य. एका वाक्यात कानावचनाची भेटी झाली की लगेच कळतं. पण आपल्याला काही एवढं लगेच कळतं का? महावाक्य कळतंय का आपल्याला? महावाक्य आपल्याला कळत नाही. त्याच्याकरता पुढचे 7 चरण आहेत. मग क्रमाक्रमाने आपल्याला जायचंय. पण पहिलं महावाक्य आहे. थोडक्यात सांगितल्यावर ज्याला कळतं तो हुशार माणूस. पण नाही कळालं, आई केली मात तुझी झाला घात देवपणा तुझी झाला घात तुका म्हणे काने आई केली मात
तोची झाला घात जीवपणा तोची झाला घात जीवपणा तुका म्हणे काली ऐकली मात ऐकली मात तुका म्हणे काली ऐकली मात तुका म्हणे कानी ऐकली मात तुका म्हणे ऐकली मात तोची झाला घात जीव पैना तोची झाला घात जीव पैना ऐकली मात तोची झाला घात जीव तोची झाला घात जीव हे उत्कृष्ट अधिकाऱ्याचं लक्षण आहे. सांगितलं गुरुजीने की तूच परब्रह्म आहे, झालं पाहिजे ज्ञान. पण एवढं सोपं आहे वय आपल्याला साध्या मराठीतल्या गोष्टी लवकर कळत नाही. मराठीमध्ये म्हणी असतात, म्हणीमध्ये खूप अर्थ दडलेला असतो आणि अर्थ जर माहीत नसला तर काही मजा वाटत नाही, काही कळतही नाही. अति तेथे माती म्हण आहे, काही समजत आपल्याला. ज्याला थोडा अर्थ माहीत असेल त्याला आनंद येतो. आडला नारायण गाढवाचे पाय धरी, झाकली मूठ 1.25 लाखाची, उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा कोणी म्हटलं अहो त्या माणसाच्या काय नादी लागले? त्या माणसाच्या नादी लागणं म्हणजे उंटावरच्या शहाण्याच्या नादी लागणं. कशाला नादी लागले? पण त्यातला तुम्हाला अर्थ माहिती आहे काही? अर्थच काही माहित नसल्यामुळे काही समजतच नाही. उंटावरचा शहाणा मराठीतलं वाक्य आहे, छोटस वाक्य आहे. आता हे वाक्य जर आपल्याला नाही समजलं तर आनंद देत नाही, तर महावाक्य नाही समजल्यावर काय देणार आहे आपल्याला? महावाक्य आपल्याला समजत नाही, गळी उतरत नाही. उंटावरचा शहाणा समजून सांगू का थोडं विस्ताराने? पहा तुमच्या कसं लक्षात येतं. उंटावरचा शहाणा म्हणजे त्याचा सल्ला घेतल्यानंतर आपला कुठलाच फायदा होणार नाही, सगळी नुकसानीचेच सल्ले असा जो माणूस देत असतो त्याचं नाव उंटावरचा शहाणा. आता थोडं विस्ताराने सांगतो आणखी, म्हणजे चांगलं लक्षात येईल. काय झालं, जुना काळ होता, एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये 2-5 म्हशी होत्या. त्या मालकाकडे कर्मधर्म संयोगाने रात्री एक म्हैस सुटली, तिला तहान लागली होती. त्यांच्या वाड्यात मोठा रांजण होता. तिने हळूहळू तहान लागलीमुळे रांजणात तोंड घातलं. घालताना तोंड तिला सहज घालता आलं. हळूहळू घातलं तिने, पोटभर पाणी दिलं, पिली. पण पाणी पिल्यानंतर ते शिंगासह तोंड मुख असल्यामुळे तिला काही ते वर काढता येईना, अडकलं त्याच्यात. आणि त्या अडकल्यामुळे म्हैस हांबरायला लागली. घरातले लोक उठले, म्हैशीचं तोंड अडकलं म्हणे, तोंड अडकलं, काय करावं? त्यांनी लय प्रयत्न केले पण त्यांना काही काढता येईना. ते म्हणजे एखाद्या शहाण्या माणसाला बोलवा. एक उंटावर बसून चाललेला होता. बघा बघा म्हणे त्या शहाण्याला, हका मारली. अहो म्हटले आमच्या घरात असं असं झालं, रांजणामध्ये म्हशीचं तोंड अडकलेलं आहे, मुंडकं अडकलं, काढण्याकरता सल्ला द्या. त्याने सांगितलं मी सल्ला देईन पण उंटावून खाली उतरणार नाही. मी नका का उतराना, पण सांगा ना आम्हाला, मार्गदर्शन करा. म्हटलं चला. तो घरापर्यंत आला, वाड्याच्या समोर आला. वाडा मोठा होता, म्हैस काही त्याला दिसत नव्हती. त्याने सांगितलं उंटावून उतरा आणि सांगा, मार्गदर्शन करा. तो म्हटलं मी उंटावून उतरणार नाही. म्हटले मग काय करायचं आता? ते म्हणे मी बघितल्याशिवाय मला सांगता येणार नाही. म्हटले मग काय करायचं? म्हटले एक काम करा, उंटासह मला वाड्यात घेण्याकरता उंट आपला तुमच्या वाड्याचा दरवाजा पाडा म्हणे पाहिला. आता हे अडाणीच होते, अडचणी सापडलेले होते, यायला काही सुचत नव्हतं, म्हणून त्या शहाण्याला बोलिलं होतं. म्हणूनच बोलले त्यांनी, आणि म्हणून त्यांनी लगेच प्रयत्न करायला सुरुवात केली. धडा 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 वाडा पाडा सगळं मोकळं करून टाकलं. उंटासह तो आतमध्ये आला आणि आत आल्यानंतर त्यांनी पाहिलं मुंडकं अडकलेलं आहे. त्यांनी सांगितलं 1 मिनिट, आता याला काही दुसरा पर्याय नाही, तुमच्याकडे तलवार वगैरे आहे का काही?
हे खूप अडचणीत असल्यामुळे अडचणीतल्या माणसाला बुद्धी सुचत नसते बरं, त्याला विचार सुचत नाही. ते त्याच्या पूर्ण आहारी गेला. म्हणे याला दुसरा जर पर्याय नसेल तर तलवार घेऊन या. तलवारीने लगेच मुंडकं कापून टाकलं. यायला आनंद झाला. बरं झालं म्हटलं म्हैस बाहेर काढायला, कमीत कमी धडका व्हायना बाहेर काढता आलं. धड बाहेर काढलं. पुन्हा कोणीतरी म्हशीचं मुंडकं वर काढायला गेलं, मुंडकही वर काढता येईना. म्हटले आता काय करायचं? म्हटले दगड आणा, रांजण फोडा, मुंडकं काढा. याच्या सल्ल्यापासून काय चांगलं झालं सांगा? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आता तुमच्या ध्यानात आलं चांगलं. असं कोणी चुकीचे सल्ले देत असेल तर त्याला काय म्हणे जा. आता त्याच्या नादी नका लागू बाबा, ते उंटावरचा शहाणा आहे. उंटावरचा शहाणा तुम्हाला समजलं. एक वाक्य आहे मराठीतलं वाक्य जर नाही समजलं तर आनंद होत नाही. हे तर महावाक्य आहे की तूच परब्रह्म आहे, तत्वम अशी तू परब्रह्म आहे. हे आपल्याला समजून का लगेच? आलो जन्माला, बसलो कीर्तनात, महाराजांनी सांगितलं तत्वमशी, बसले विचारसागर ऐकायला गुरुच्या पुढे, लगेच समजन काय? समजत नाही, लगेच समजत नाही. शब्दाचा अर्थ लगेच समजू शकतो. तत् म्हणजे काय, तम म्हणजे काय, अशी म्हणजे काय, वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, हे सगळं शाब्दिक ज्ञान व्हायला वेळ लागत नाही. पण ती अनुभूती येण्याकरता मात्र फार वेळ लागतो. मीच परब्रह्म स्वतः आहे या अनुभवाला जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? फार वेळ खर्च करावा लागतो. सामान्य माणसं ज्यांच्याकडे अज्ञानाचे गडद गडद असा अंधकार आहे, असे माणसं तर लवकर जाऊ शकत नाहीये. आणि म्हणून त्या परब्रह्मापर्यंत जाणं अत्यंत अवघड आहे. पण ज्ञानोबरायांनी पहिलं महावाक्य सांगून टाकलं, निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे. मग आता त्या परब्रह्मापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाला क्रम सांगितला. अरे एक काम कर म्हटले, तुला जर परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर पहिलं तू काय कर, अभंगाचं ध्रुपद सोडून जे पहिलं चरण आहे त्या पहिल्या चरणात माऊली म्हणतात, फुगडी फुगे बाई फुगडी मन चित्त धू. हाय मन चित धोग, हाय मन चित धो, मनाची तो मनाची तो मनाची वा वा. फुगडी फुगे बाई फुगडी विषयावरी हो विषयावरी फुगडी फुगे बाई फुगडी मन चित्त धू, मन चित्त धुवून काढ. आता मन चित्त धुण्याकरता आपल्याला साधू संतांनी ग्रंथाने अनेक मार्ग सांगितले. मन चित्त मलिन असणं म्हणजे मल विक्षेपादी दोष असणं. वेदांताच्या भाषेमध्ये ज्यांच्याकडे मल विक्षेप आवरणादी दोष आहेत हे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी नाही. सर्वांना परिचय आहे, आपण नेहमी श्रवण करणारी माणसं आहात. म्हणून मन आणि चित्त हे धुण्याकरता अर्थात मल आणि विक्षेप आधी घातले पाहिजे. आता मल विक्षेप हे अनादि जन्माच्या संस्कारानेही येतात आणि या नरदेहात आल्यानंतर ते आणखी दृढ होतात आणि बलवत्तर होतात. बघा तुम्ही, कारण मनुष्य जन्माला ज्यावेळेस येतो आणि
सृष्टीची उत्पत्ती सांगत असताना स्थूल सृष्टी आणि सूक्ष्म सृष्टी, त्यामध्ये आपल्या अंतःकरणाची उत्पत्ती सांगत असताना वेदांत शास्त्र काय सांगतं? पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणापासून अंतःकरणाची काय झाली? उत्पत्ती झाली. म्हणून त्याला ज्ञान ग्रहण क्षमता आहे, सत्व आहे ते. म्हणून अशा अशा प्रकारचं जे अंतःकरण आहे, सामान्य रूपाने जन्माला आल्यानंतर अंतःकरण सामान्य रूपाने स्वच्छ राहतं. स्वच्छ राहतं. सामान्य शब्द टाकतो मी. सामान्य शब्द का टाकतो? कारण मागचे संस्कार जर असतील तर ते संस्कार उद्धृत जोपर्यंत होत नाही तोपर्यंतही ते स्वच्छ राहतं. ते संस्कार उद्धृत होतात. संस्कार उद्धृत होण्याला कारण काय असतं? हे सगळं जग राहतं. अर्थात लहानपणामध्ये आपल्याला जसे जसे संस्कार उद्धृत करणारे मिळतील तसे तसे संस्कार आपले प्रयत्नाने वाढवल्या जातात. म्हणून अंतःकरण जे आपलं आहे अतिशय स्वच्छ राहतं. म्हणून तर साधू संतांनी देवाकडे सुद्धा मागणी केली. कशाची? लहानपण लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. की साखरे सारवा, मुंगी साखरे सारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा. संत म्हणतात लहानपण द्या. कशा करता लहानपण द्या? कारण लहान बाळकाचं मन स्वच्छ राहत. त्याला राग आला तरी किती तासात जाऊ शकतो, किती मिनिटात जातो लहान लेकराचा राग. अगदी लवकरात लवकर जातो. त्याला जरी राग आला, रडायला लागलं तर मी लगेच काहीतरी म्हटलं चॉकलेट घे, अमुक घे, लगेच खुश लागला हसायला. हे माणसात तसं होतं का? एखाद्या माणसाचा जर सप्त्यात कोणी टाळ घेतला, यांना टाळ देऊन टाका, बाहेरचे पाहुणे, गावातल्या माणसात जर टाळ घेतला तो निघून जातो. निघून गेल्यानंतर 4 वर्षांनी विचारलं, का हो तुम्ही टाळ घेऊन उभा राहत नाही? म्हणले त्या महाराजांनी हिसकून घेतला तेव्हापासून मंडपात आलोच नाही म्हणे. म्हणजे माणसाचा राग हा जात नाहीये, पण लहान लेकराचा फार लवकर. म्हणून तर लहानपण आहे. अंतःकरण स्वच्छ राहतं त्याचं. आणि अंतःकरण स्वच्छ अंतःकरण ते काय होतं मग पुढे घराच्या संगतीने. जसे आई वडील असतील तशी संगती. आई वडील चांगले असतील तर श्लोक शिकवतात, आई वडील चांगले असले तर चांगले संस्कार देतात. आई वडील जर वेगळ्या विचाराचे असले तर ते म्हणतात हरिपाठाला कशाला जातो, ट्युशनचा वेळ झाला, अभ्यास कर. त्या आई वडिलांवर सगळे संस्कार मुलाचे वाढत चालतात. जसे जसे आई वडील मिळतील तसे तसे संस्कार. आता जसे गल्लीतले लोक असतील तसे संस्कार. आई वडिलासह गल्लीतलं वातावरण. म्हणून काही काही लोक अयोग्य गल्लीत राहत नाहीत. त्याला नको, इथे माणसं बरोबर नाहीत, आपली पोरं त्याच्या बरोबर धिंगाणा करतील, शिया द्यायचं शिकतील, त्याच्या तोंडात शिव्या बसतील, त्या गल्लीत राहणं सुद्धा चांगलं नाही. म्हणजे हे संस्कार त्यांच्या संगतीने बदलतात. आणि असं बदलत बदलत जाता जाता ते कॉलेज पर्यंत जातं. आणि 18 वर्षाचं पूर्ण होतं त्यावेळी सगळे देशातले संस्कार येतात की कोणता नेता चांगला, कोणता वाईट, कोणाला मतदान करावं, कोणाला न करावं, हे सगळं त्याच्या अंतःकरणामध्ये भरत चालतं. म्हणजे ते दूषित होत चालतं. प्रथमतः लहानपणामध्ये स्वच्छ होतं कारण ते सत्वगुणाचं आहे, स्वच्छच आहे. आता एक लक्षात घ्या, जे स्वच्छ असतं त्याला स्वच्छ करता येतं, जे कायमच घाण राहतं त्याला स्वच्छ करता येईल का? घाण वस्तूला स्वच्छ करताच येणार नाही. उदाहरणार्थ दारू सारखी वस्तू आहे,
सगळ्याच्या परिचयाची आहे. दारू कायमची स्वच्छ आहे का कायमची घाण आहे? कायमची घाण आहे. एका गावामध्ये सप्ताह सुरू झाला. गावकऱ्यांनी दौंडी पिटून सांगितलं 7 दिवस कोणी दारू गावात प्यायची नाही. मला आल्या आल्या कळलं तुमच्या गावात 18 सोबती होतात म्हणून हा नियम तुमच्या गावात लागूच पडायचा नाही. सप्त्याला सोबती चालूच राहते. येणारी काय आपल्याला काय जगून देतील का? मग ती म्हणते तुमचं काय चालूच राहतं. एका गावामध्ये असे एखादा सप्ताह जर होत असला तर गावकऱ्यांनी तसा नियम केला की 8 दिवस कोणी मांसाहार करायचा नाही, कोणी दारू प्यायची नाही. सगळ्या गावांनी ते मान्य केलं. एक जण डेली प्यानार होतं. 4 दिवस दम धरला पट्ट्याने आणि दम धरला पण 5व्या दिवशी त्याला दमच निघाला. म्हणजे कायच करावं आता, दारू शिवाय तर मी जगतच नाही म्हणे. एवढ्या त्याच्या भावना आतुर झाल्या. दारू पिण्याची दृढ वासना झाली आणि म्हणे काय करावं काय करावं. मग ते हुशार होतं थोडस, त्यांनी पर्याय काढला. अगदी गेलं ते दुकानामधून एक बाटली घेऊन आलं, घरी घेऊन आलं, गंध धूप दीप पूजा साहित्य सगळं घेऊन आलं, पाटावर बाटली ठेवली, ब्राह्मणाला बोलून आणलं. म्हणे आपल्याला अभिषेक करायचं म्हणे. अभिषेक केल्यावर तरी पवित्र होईल ना, अशी त्याची भावना झाली. आणि म्हणून ब्राह्मणाला बोलून आणलं. ब्राह्मण म्हटलं अरे अशा कुठे दारूच्या बाटलीचा अभिषेक राहतो का? ते म्हणे द्यावा, संध्याकाळची पूजा आहे ना, दक्षिण डबल घ्या, तुम्हाला काय करायचं. ब्राह्मण हुशार आहेत ते म्हणजे कुठं नाही लागत बस म्हणे. जोशी बाबा बघायला लागले आपल्याला. ब्राह्मण हुशार आहेत ते म्हणले बस 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 कुठे नाही लागा त्याच्या. घी पाणी चंदन असे महापुण्यम लगेच सुरू करून दिली पूजा. 2-5 मिनिटात पूजा झाली. 500 रुपये दक्षिण देऊन टाकली. ब्राह्मण खुश झाला. ब्राह्मण निघाला पण त्याने सांगितलं देवा आता अभिषेक झालेला आहे, थोडं तीर्थ तुम्ही घेऊन जा ना. कुठाला दारूचं कधी तीर्थ होईन का? ती अपवित्र आहे, कायम अपवित्र आहे, ती कशानेच पवित्र होणार नाही. महाराजांचं प्रमाण दुसऱ्या वस्तू करताय. उदकी काल विषेद मळमूत्र तो होय पवित्र काशयाने. शेण मळ मूत्र दारू हे कायमच्या घाण काही वस्तू आहेत, त्या कशाने शुद्ध होऊ शकत नाही. पण पाणी असं आहे ते शुद्ध असेल तर शुद्ध करता येतं. पाणी येताना वरून येताना कसं आलं, अशुद्ध आलं का शुद्ध आलं? वरचं पाऊस पडतो त्यावेळेस अतिशय शुद्ध पाणी, एकदम ओरिजिनल पाणी. मग ते पाणी पृथ्वीवर आलं आणि पृथ्वीची संगती त्याला झाली आणि ते वाहायला लागलं पृथ्वीवरून. आणि मग पृथ्वीवरून वाहायला लागल्यावर कसं झालं, सगळ्याच्या लक्षात आलं. सगळी घाण त्याच्यात मिसळली, जेवढी होती तेवढी. जुन्या काळात तर जास्त मिसळायची, आणखी शेणाचे पोवटे मिसळले, सगळी घाण मिसळली, काय असेल ते पृथ्वीवरचं सगळं त्याच्यात मिसळलं. रस्त्याने वाहायला लागलं, रस्त्याने वाहता वाहता वड्याला गेलं, वड्याने वाहता वाहता मोठ्या प्रवाहात गेलं आणि असं ते पाणी गढूळ घाण पाणी व्हायला लागलं. पहिलाच पाऊस होता, पाणी घाण होतं. एक जणाला तहान लागली, तो नदीमध्ये गेला, भयंकर घाण पाणी वाटलं, त्याला हात धुवून टाकले, पाणी पिण्याची भावना झाली नाही. गावामध्ये आला, एका ठिकाणी नळ चालू होता, हात धुतले, मस्त पाणी प्याला 2-5 मंजुळी. एक माणूस तिथे आला, त्याला विचारलं का हो हे पाणी कुठून येतं? पुढच्या माणसानं सांगितलं 5 महिने झाले बंद होतं, आता नदीला पूर आला आणि तिथूनच ही योजना आहे म्हणे, आमच्या गावाला हेच पाणी पुरवठा आहे म्हणे. म्हटले ते घाण पाणी पिता का तुम्ही? नाही 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 म्हटले, डॉक्टर काल आले होते गावात, त्यांनी तपासलं, वॉटर हाऊस मधून येतं, फिल्टर केलेलं आहे, चांगलं पाणी आहे, काही अडचण नाही, हे पिण्याकरता योग्य आहे. पिण्याकरता योग्य पाणी झालं. का योग्य झालं? मध्यंतरी काय झालं, फिल्टर योजना होती ना, आणि त्या योजनेतून आल्यामुळे पुन्हा शुद्ध झालं. पहिलं कसं होतं, शुद्ध होतं, पृथ्वीच्या संगतीने घाण झालं आणि फिल्टरच्या संगतीने शुद्ध झालं. मग आपल्याला आपलं अंतकरण पहिलं शुद्ध आहे, मग शुद्ध अंतकरणाला पुन्हा शुद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल? संत संगती, गुरुरूपी फिल्टर कडे जावं लागेल, निष्काम कर्म करावं लागेल. पहिलं फिल्टर आहे निष्काम कर्म. मल घालवण्याकरता काय सांगितलंय शास्त्राने? निष्काम कर्म सांगितलेलं आहे. कर्म म्हणजे काय? जे आपल्या वाट्याला आलं असेल ते काम. शेती असो निष्काम करा, नोकरी असेल निष्काम करा,
कोणताही उद्योग असो निष्काम करा. आता ह्या गोष्टी काही निष्काम आपल्याच्याने घडत, कारण काम केलं की पगार घ्यावाच लागतो, नोकरी केली तरी पगार घ्यावा लागतो. आणि म्हणून साधू संतांनी आणि शास्त्राने एक निष्कर्ष करून सांगितलं की देवाची सेवा, संताची सेवा ही मात्र निष्काम करता येते, निष्काम केली पाहिजे. म्हणजे कर्म करत असताना संत सेवा आणि देव सेवा ही निष्काम करता येते, याच्या करताच मोबादला लागत नाही. कशा करता? भजन कीर्तना करता. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे भजन कीर्तनच कसं करता येतं आपल्याला? निष्काम करता येतं. अगदी बरोबर. कारण भजन कीर्तन जर आपण निष्काम केलं तरच आपण देवापर्यंत जाऊ शकतो ना. कारण निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानि कोटी, रोकड्या लाभती पाठवाटी, तई होय भेटी हरिप्रियाची. म्हणजे पहिलं भजन कीर्तन साधना निष्काम करायला सुरुवात करावी, आणि ही निष्कामता आपली वाढत गेल्यानंतर वृत्ती एकदम स्वच्छ आणि निर्मळ होते, आणि स्वच्छ आणि निर्मळ वृत्ती झाल्यानंतरच श्री गुरुचं भेट होती किंवा देवाचं दर्शन होतं. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी या निष्कामतेने होतात. म्हणजे आपलं मन, चित्त हे जे अशुद्ध झालेलं आहे, पहिली गोष्ट आपण निष्काम कर्म करीत जावा, आणि आणखी त्याला शांत करण्याकरता, अर्थात चित्ताची शुद्धी करण्याकरता, चित्त शांत करण्याकरता उपासना करीत जावी, भगवंताचं भजन करीत जावं, नाम, भगवंताची वारी, साधना, हे सगळं आपण करावं. म्हणजे निष्काम कर्म करायचं, चित्त शुद्धी करण्याकरता, चित्त शांत करण्याकरता उपासना करायची. म्हणून निष्काम कर्म आणि उपासना आपण जर करायला लागलो तर आवरण नावाचा दोष राहतो, आणि तो आवरण नावाचा दोष आपल्याला घालायचा असतो. तो असा हळूहळू घालता येतो, प्रयत्न करावे लागतील, गुरुची भेटी व्हावी लागेल. पण आपला विषय चालला, ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की अरे बाबा, निजब्रह्म तू गे बाई, परब्रह्म तू, तुला ते समजत नाही, अनुभवाला येत नाही, मग सुरुवात कर, मन चित्त धू. आता मन चित्त धुण्याकरता पहिलं एक काम कर, तुझ्या जीवनामध्ये विषया संबंधाने थू 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 अशी भावना होऊ दे, विषयाचा धिक्कार होऊ दे, विषयाची त्यागबुद्धी असू दे. कारण विषयाची त्यागबुद्धी झाल्याशिवाय मन आणि चित्त शांत आणि शुद्ध होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि ह्या विषयाचा स्वभाव असा आहे की या मनाला भुलवीत राहणं. विषय दिसले रे दिसले की मन तिकडं धावतच. मनाला ते आवडतात विषय, नैसर्गिक आहे, देवाची लीला आहे ती. कारण मन चित्त जर विषयाकडे नाही धावलं तर हे जगत आधी प्रवाह चालणार नाही. नैसर्गिक व्यवस्था आहे ती, ही माणसाकरताचे असं नाही. सगळे जीव जंतू घ्या, गायी, वस्त्र, जनावर, कुत्रे, मांजरं, वाघ, सिंह, लांडगे, हे सगळे स्वभावता नैसर्गिक विषयाकडे त्यांची धाव आहे. आणि नैसर्गिक विषयाकडे धाव असल्यामुळे आता त्याच्यावर आपल्याला थू थू करायचंय. आणि विषयाचा थू थू आपल्या जीवनात जर व्हावा वाटत असेल तर विषया संबंधाने आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. विषय खरे आहेत का खोटे आहेत, विषय म्हणजे नेमकं काय आहे, सृष्टी विषय बनलेत कशाचे, विषय हे किती दिवस राहतात, विषय आपल्याला किती सुख देऊ शकतात. म्हणजे विषया संबंधाने विवेक निर्माण झाला पाहिजे. विषयावर थू केव्हा करता येईल, ज्यावेळेस विवेक निर्माण होईल त्याच वेळेस करता येईल. म्हणून विषयाधिकावर थू थू करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. ती लवकर होत नाही. परमार्थाला लागणारे जे साधक आहेत त्या साधकालाही विषय लवकर सोडित नाही. विवेक होऊन परमार्थात प्रवेश करणारे साधक आहेत. विवेक होऊन आळंदीला जातील, ऋषिकेशला जातील, पंढरीला जातील, सुंदरसं अध्ययन अध्यापन करतील, हे सगळं करीत राहतात. पण हे सगळं करताना सुद्धा विवेक आणि वैराग्य थोडं थोडं त्यांचं जागं असतं. एकनाथ महाराज म्हणतात, अशा लोकांचं वैराग्य जे असतं ना, नाथ महाराजांनी शब्द लय भारी दिला, त्याचे वैराग्य कोमळ कंटक, कोमळ वैराग्य राहत. ते काही असं दृढ निश्चयाने दृढ झालेलं नसतं. म्हणून ते कोमळ कंटक वैराग्य राहतं. आणि कोमळ कंटक वैराग्यातला मनुष्य साधक जर गावात आला, कीर्तन प्रवचन चांगलं करायला लागला, गायन चांगलं करायला लागला, मृदंग चांगला वाजायला लागला, लोकांमध्ये लोकांना बरं वाटायला लागलं, आणि मग लोक काय करतात, पहिला शब्द विषय देतात आणि शब्द विषयाने बोलवायला सुरुवात करतात. वा वा वा, काय तुमचा आवाज, वा वा, तुमचा काय मृदंगावर हात,
वा वा वा, काय तुम्ही सुंदर कीर्तन करता. असं गोड 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 बोलता. म्हणून शब्द विषय पहिला मधुर लागतो कानाला. डोंगर सोडून, भंडाऱ्या भामचंद्रा सोडून गावात येऊन राहा वाटत बर. जनस्तुती लागी मधुर, म्हणती उद्धारावया हा हरीचा अवतार, आम्हा लागी झाला स्थिर. अशा प्रकारचा आमच्याकरता तुमचा अवतार आहे. एवढं गोड बोलतात, एवढं गोड बोलतात. म्हणजे शब्द विषय हा माणसाला फार बुलवण्याकरता पक्का आहे बरं. म्हणून शब्दाच्या कोणाच्या हरी जाऊ नये. मधुर स्वराच्या नका पडू भरी मधुर स्वराच्या नका पडू नका पडू भरी मधुर बोलाच्या बोलाच्या का हा नका पडू भरी. मधुर बोल जे असतात त्याच्या भरी पडू नका. महाराज म्हणतात की त्यामुळे यमपुरीला जाल. म्हणून मधुरावाणी ओठी, काही लोकांच्या ओठामध्ये गोड वाणी राहते, लोकाला भुलवीत राहते, समाज भुलून जातो. म्हणून अशा पद्धतीने पहिला विषय तो आहे. आणि त्या मधुर बोलण्यामुळे, गोड बोलण्यामुळे तुम्ही महाराज आमच्या घरी आले पाहिजे. आणि घरी गेल्यानंतर दुसरा विषय आहे नरम बिछाना. पहिली नरम गादी आथरतात, त्याच्यावर चांगले कपडे टाकतात, बसा महाराज. म्हणजे स्पर्श विषय आपल्याला दिला जातो वैराग्यवान साधकाला. आणि मग गोड बोलणं, स्पर्श विषय. आणि तिथे बसवल्यानंतर हळूच विचारतात, महाराज तुम्हाला काय आवडतं? गोड गोड पदार्थ अर्पिती, गोड गोड पदार्थ अर्पितात. मस्त, काय पाहिजे काय सांगा, काय नाही तुम्ही म्हणाल ते, जे आवडत आहे ते सांगा महाराज. आवडीचे पदार्थ आणि देतात. पोटभर साधू संत खात राहतात. म्हणून पहिला विषय आपल्याला शब्द, नंतर स्पर्श, नंतर रस विषय, नंतर म्हटले महाराज मोबाईल टीव्ही लावून देऊ का, म्हणजे नंतर रूप विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध विषय, फुलं, हे सगळं करीत राहतात. आणि हे विषय माणसाला असे आहेत की सामान्य जीवाला बोलवतात, त्याच्यात नवल नाही. ज्यांनी सोडायचा प्रयत्न केला त्याला बोलवतात. ज्यांनी विवेक वैराग्याचा थोडा अभ्यास केला, विवेक वैराग्याच्या नादी लागले की लागले, ही विषय त्याच्या नादी लागत आहे. सामान्याला तर काहीच अडचण नाही, ते भुललेलेच आहेत. नैसर्गिक विषय ओढी भुलले, ओढी भुलले जीव, ओढी भुलले
जीव विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करेला किंवा आता याची कोण करीन किंवा उपजे नारायणी भाव उपजे नारायणी भाव पावन ठाव नरदेहा कोण सुख संसारी कोण सुख संसारी कोण सुख संसारी कोण सुख विषय ओढी भुलले जीव. जीव विषयामध्ये भुललेले जे आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात आता याची कोण करील कीव. याची कोण क्यू करीन म्हणे. पर लोकांचं असं आहे ज्याची क्यू करायला जावं ते त्याचा जीव घ्यायला निघते लोक. महाराज म्हणतात आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेहासारखं शरीर मिळालं. उत्तम शरीर मिळालं. नारायणी भाव नुपजे का नुपजे विषय ओढी भुलले. ही मायाचा प्रभाव आहे. गुणाचा प्रभाव आहे. आणि यामुळे जीव जो आहे तो मन बुद्धी त्याचं जे काही मन चित्त आहे ते अतिशय कलुषित झालेलं असतं. का विषयामुळे. त्या मनामध्ये त्या अंतःकरणामध्ये विषयाची अभिलाषा राहते. आणि ज्या अंतःकरणात विषयाची अभिलाषा राहते त्या अंतःकरणाला कधी ब्रह्मज्ञान होणार नाही. कसं होईल ब्रह्मज्ञान. कारण त्याला कशाची आशा आहे. विषयाची आशा आहे. म्हणून विषय फार बेकार आहेत. घातक आहेत. मग माणसाने विषयाकडे अंतःकरण वृत्ती देत जाऊ नये. यदा कदाचित आपलं अंतःकरण ब्रह्मरूप जर आपण करून टाकलं मग तुम्ही विषयात राहिले तरी काही धोका नाही. विठ्ठल विठ्ठल पण ती अवस्था झाली पाहिजे ना. बऱ्याच लोकांची होत नाही तरी जाण्याचा प्रयत्न करतात. श्रवण करतात परोक्ष ज्ञान ब्रह्म हे ते सगळं ज्ञान श्रवण केलं जातं. आणि श्रवण करून करून मीच परब्रह्म आहे. मी करता नाही मी भोगता नाही मी काहीच नाही मी काहीच नाही मी परब्रह्मच आहे असं वाचेने वादवायला सुरुवात करतात. आणि वाचेने वादवायला सुरुवात केल्यामुळे शरीराने कोणतंही कर्म करायला निघतात. आणि कोणतंही कर्म केल्यानंतर पाप पुण्याचा अंतःकरण वृत्तीचा जो संबंध असतो तो तयार होत चालतो. आणि तो तयार झाल्यानंतर पुण्याची पावटी सरे आणि कारागृहाची उठाला हे होत केव्हा. जोपर्यंत आपली अंतःकरण वृत्ती म्हणजे आपण वृत्तीवर आहोत. आपण जीव दशेत आहोत. आणि जीव दशेत आहे तोपर्यंत ज्ञानाच्या गप्पा मारणं हे वेगळं आणि त्याचा अनुभव घेणं वेगळं. म्हणून जीव दशेत आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान फक्त तोंडाने बोलत जावं. चरित्र ते उच्चारावे असं फक्त उच्चारावं. तोंडाने उच्चारावं आणि आपलं व्यवहाराप्रमाणेच करीत जावा. कारण आपण जर नुसतं बोलत असाल आणि आपली वृत्ती जर परमात्मा स्वरूपाची स्थिर झालेली नसेल तर पाप पुण्याचे दोष आपल्याला लागणार आणि त्याचे फल आपल्याला भोगावे लागणार. म्हणजे अनर्थ होण्याची व्यवस्था होते. जगामध्ये अनर्थ होऊ नये त्याकरता ब्रह्मज्ञान ह्या काही वेदांतातल्या प्रक्रिया हे सगळ्या अभ्यासाकरता खूप चांगल्या आहेत.
आपल्याला देवापर्यंत जाण्याकरता खूप चांगले आहेत, विषयाचं नश्वरत्व समजण्याकरता खूप चांगले आहेत. हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून वेदांत शास्त्र फार छान आहे. का छान आहे? कारण भक्ती चांगली करता येते. आपल्याला भक्ती चांगली करायची असेल तर वेदांत संस्कार निश्चित पाहिजे. नाहीतर ही अडाणी लोक भक्ती करतात. माऊली 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 माऊलीच्या सोहळ्यात जातात की नाही, अगदी आळंदी ते पंढरी माऊली 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 तोंडाने म्हणत राहतात, पायाने चलत राहतात, तोंडाने चिंतन माऊली माऊलीचं करतात. पण कोणी कुठे केळं वाटत असेल तर लगेच रांगेला लागत. क्रिया चांगली आहे. विठाला विठाला म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय कशाचाच झालेला नसतो. म्हणून सामान्य जनतेची जी भक्ती आहे ती अज्ञानाची असू शकते. अज्ञानाची भक्ती नसत जावी, ज्ञानीच भक्ती असावी. म्हणून ती कळालं पाहिजे. आता अगोदर जर आपण भक्ती करत असाल, भक्तीच्या आणि ज्ञानाची एकच अवस्था आहे, अवस्थेमध्ये काहीच फरक नाही. सा काष्टा सा परागती ज्याला म्हणतात ती एकच आहे. दोघात फरक काहीच नाही. फक्त जात असताना एकदम चांगले. नीतिमत्ता धर्म आणि व्यवहार व्यवस्थित चालून जर आपण भक्ती करायला लागलो तर आपल्याला एक दिवस ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञान सुद्धा, ज्ञान मार्गाचा अभ्यास करताना सुद्धा व्यवहार नीतिमत्ता धर्म हे सगळं आपण चालून जर ज्ञानाचा अभ्यास करीत गेलो आणि एक दिवस आपली वृत्ती जर तदाकार झाली तर मग आपलं जीवन पूर्ण होऊ शकतं. आणि हे लवकर होत नाही. याकरता मन चित्त धुण्याची गरज आहे आणि विषयाचा त्याग करणं गरजेचं आहे. विषयावर थू थू करण्याची गरज आहे. विषयाचा धिक्कार केला पाहिजे. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाचा धिक्कार करता येतो. पण हे विषय ज्याच्यामुळे मिळतात त्याचं नाव काय आहे? हे 5 विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषय ज्याच्यामुळे मिळतात त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव पैसा आहे. पैसा कोणत्या विषयात बसतो सांगा? शब्दात बसतो का? रूपात बसतो का? रसात बसतो का? कोणत्यामध्ये बसतो? तसा पैशाचा जर विषय केला तर तो अर्थ, ह्या नोटा, हे पैसा, हा पैसा विषयात असा बसत नसला तरी विषय संपादन करण्याचं ते साधन आहे. आणि म्हणून विषय संपादन ज्याच्यामुळे करता येतात ती अर्थ नावाची बाजू आहे. आपण जर अर्थाचा त्याग केला तर विषयाचा संबंध येत नाही. आणि विषयाचा संबंध जर नाही आला तर आपलं वैराग्य वाढल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून भागवतात 15 अनर्थ धनाच्या मागे सांगितलेले आहेत. भागवत समजलं पाहिजे. बरेच लोक भागवत सांगतात, अनर्थ चांगले सांगतात पण अनर्थच घेतात. लय अवघड काम आहे. त्याच्यामुळे अनर्थच करून घेतात. अनर्थ जर नाही समजले, त्या कथेतले कदरयू ब्राह्मणाची कथा किती सुंदर आहे, एकदम सुंदर. भागवत ग्रंथ किती चांगला आहे. भागवतामध्ये अशा कथा आहेत, एक एक कथा जर आपण स्वीकारली तरी आपलं काम होऊ शकतं. एवढं मोठं श्रीमद भागवताचं अनुकरण नाही करता आलं आणि एक कथा स्वीकारली तरी काम होतं. ऐल राजाची कथा आहे पुरुषाला वैराग्य होण्याकरता. पिंगलीची कथा आहे स्त्रियांना वैराग्य होण्याकरता. कदरूची कथा आहे कशा करता? हे धन कसं नश्वर आहे, आपल्याला दुःख देणारं कोण आहे, हे सर्व काही समजते एका एका अध्याय समजते. इतकं सुंदर भागवत आहे. आणि अशा या सुंदर भागवताचं जे कोणी चिंतन करतात आणि त्या भागवताप्रमाणे आपलं जीवन बनवतात त्यांचं जीवन सार्थकीच होतं. म्हणून साधू संतांनी भागवताचा निषेध कुठे केला नाही. करावया जना केले भागवत, करावया जना केले माता पिता गोरी भक्त, माता पिता जीवात गोरी
वाट गोवती वैकुंठा येऊन गोठवा तरावया जना केली भागवत. काय शब्द आहे? गोवळी गोपी भक्त माता पिता साऊंड सिस्टमच्या आवाजाच्या कालमेन काही कळत नाही मला बरं. गोवळी गोपी भक्त माता पिता यांचा उद्धार करण्याकरता भागवत केलेला आहे. किती सुंदर ग्रंथ आहे. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीत भागवताचं नाव घ्यावं. एकनाथ महाराजांनी त्याच्यावर टीका करावी. इतका सुंदर श्रीमद भागवत ग्रंथ आहे. म्हणून त्या ग्रंथाचं सार, त्या ग्रंथाची मार्मिकता ज्यांना कळाली त्यांनी भागवताची कथा करायला काही अडचण नाही. पण ज्यांना त्यातलं कमी कळतं, स्वतःच जास्त कळतं, त्यांनी कथा करण्याची गरज नाही. हा गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन करावं. गीता भागवत ग्रंथ अतिश्रेष्ठ ग्रंथ आहेत. आत्मज्ञान करून देणारे ग्रंथ आहेत. भागवतामध्ये किती सुंदर कथा आहेत. जड भरतराजाची कथा, आत्मज्ञानी राहुगणला सांगितलंय भागवत, ज्ञान सांगितलं. किती कपिल गीत, कितीतरी कथा आहेत. एका एका कथेत आपलं काम होऊ शकतं. असो अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये हे सगळं जमलं पाहिजे, करता आलं पाहिजे. आपला विषय थोडा वाढत गेला की मन आणि चित्त धुवून काढण्याकरता विषयाधिकाचा त्याग केला पाहिजे, विषयाचा धिक्कार केला पाहिजे, विषयापासून दूर राहिलं पाहिजे. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेने सांगितलं, न तेषु रमते बुध बुध तेषु न रमते. कोण रमते? अज्ञानी मुडाहा अशी लोक जे आहेत त्याच्यामध्ये रममान होतात विषयामध्ये. म्हणून ह्या कामक्रोधाधिकाचा वेग आपल्याला सहन करता आला पाहिजे, त्यांना दूर ठेवता आलं पाहिजे. यामध्येच पुरुषार्थ आहे. असो अशा पद्धतीने आपलं जीवन, विषयाधिकाचा आपण धिक्कार केला की मन आणि चित्त शुद्ध होईल. आणि मन आणि चित्त शुद्ध झालं की आपली ब्रह्मज्ञानाकडे वाटचाल होईल. निज ब्रह्म तू गेवाई परब्रह्म तू. पण हे काही आपल्याला लवकर जमत नाही. मग ज्ञानोबरायाने आणखी तुम्हाला सांगितलं, मन आणि चित्त शुद्ध होण्याकरता आणि विषयाची तुच्छ बुद्धी होण्याकरता भगवंताचं नामसंकीर्तन करा. एक नाम मांडी, एक नाम मांडी, एक नाम मांडी, एक नाम मांडी, फुगडी फुगे बाई फुगडी फो, फुगडी फुगे बाई फुगडी फो. फुगडी फुगे फुगडी फो, फुगडी एक नाम मांडी.
एक नाम मानिया एक नाम मानी तुझा भाव साडी फुगडी फुगे बाई फुगडी फु फुगडी फुगे बाई फुगडी फु फु फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी आणि फुगड्यामध्ये असाच आवाज करावा लागतो मग. चांगला सराव आहे फुगड्याला. अतिशय सुंदर गायक वादक आनंद आहे. आणि असे कीर्तनात आपले साधू संत भगवत भक्त असल्यानंतर आनंदाला कमीच नाही हा. म्हणून अतिशय सुंदर वातावरण आहे. टाइम आपल्याला पुरत नसतो. किती वाजले आता? 11:15 झाले का? आता काय 15 मिनिटं राहिलेत. एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माई महामंत्राचा घोष करून हाताने टाळी मुखाने नामस्मरण. सर्व पुढे बसलेले आहेत ते तर करणारच आहेत, पण मागे बसलेले आहेत त्यांनी पण भजन करा. महिला मंडळ टाळ्या वाजा भजन करा. मंडपातले तर करणारच आहेत, पण बाहेरचे नुसतेच पाहते तिकडून आपल्याकडं. त्यांनी पण सावध व्हा, भजन करा. मागे असतील इकडं तिकडं त्यांनी भजन करा. ज्यांच्यापर्यंत आवाज जातो त्यांनी भजन करा. जे जवळ येऊन बसते त्यांना जरा फुल व्होल्टेज भेटत. जसे जसे माघार राहते तसं व्होल्टेज कमी होतं बरं. काही काही वाट्यावर बसत आहेत त्याला करंटच मिळत नाही. ते नुसते असे लाल दिसते, उजेड नाही ती पडत द्यायला. म्हणून जवळ येऊन बसलं पाहिजे. कीर्तनात आनंद येतो. टाळी वाजवायची, भजन करायचं. नाम संकीर्तन हेच आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकतं. म्हणून नामाचं खूप चिंतन आहे. 15 मिनिटं आपली आहेत. टायमाचं बंधन पाळलंच पाहिजे. 9 ते 11 वेळ आहे की नाही. या वेळेला अनुसरून आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. पण मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू. विठोबा हरि विठोबार कुमारी कुमार कुमारी
हा सुख सोहळा स्वर्गी नाही बरं, आनंद आहे, भजनाचा आनंद. लाशिना आणि जाम चाल चाल म्हणा. फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी 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 फुगे बाई फुगडी फुगडी फुगाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू फुगडी फुगे बाई फुगडी फुगे बाई फुगडी निज ब्रह्म तुगे बाई प्रब्रह्म तू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू फुगडी बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू निज ब्रह्म तुगे बाई निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू परब्रह्म तू निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू निज ब्रह्म तुगे बाई निज ब्रह्म तुगे बाई प्रब्रह्म तू
निज ब्रह्म तुझे बाई परब्रह्म तू निज ब्रह्म तू परब्रह्म तोगे फुगडी फुगे बाई फुगडी फुगे फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फु निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे मन चित्त धू विषयावर येथू त्याकरिता एक नाम मांडी तुझा भाव सांडी भगवंताचं नाम घेत चला. नाम एक आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू तत्वज्ञानामध्ये जर आपण आपल्या लोकांना समाजाला हिंदूला विचारलं हिंदूचे देव किती आहेत तर बहुतेक समाजाला सांगता येत नाही. सगळेजण म्हणते 33 कोटी देव आहेत. कमीत कमी 33 आहेत एवढंही म्हणत नाहीत बरं. 33 प्रकारचे देव आहेत जगत व्यवस्थेमधले. पण हिंदू समाजामध्ये देव एक आहे हे आपल्याला दृढ निश्चयाने कळायला पाहिजे. हिंदूचा देव एकच आहे, मुसलमानाचा देव एकच आहे, जैनाचा देव एकच आहे, यहुदीचा देव एकच आहे, फारशाचा देव एकच आहे की नाही. सगळ्याचा देव एकच आहे. सगळ्याचा मिळून एक आहे का सगळ्याचं एक एक आहे. विठ्ठला विठ्ठला हे सगळं असं वाटूनच घेतलंय लोकांनी. आमचा वेगळा तुमचा वेगळा तुमचा वेगळा. एको देव सर्वभूतेषु गूढः हा एक शब्द आपल्या वेदांत दर्शनामध्ये फार महत्वाचा आहे. वेदांतामध्ये शून्य शब्दही आहे आणि एक शब्दही आहे. वेदांतातला शून्य शब्द कसा आहे तो शून्य शब्द एकत्वाचाच विचार करणार आहे. वेदांतातला शून्य बाकीच्याचा जो शून्य आहे तो असत रूपाने शून्य आहे. पण वेदांतातला जो शून्य आहे तो सत्स्वरूपातला शून्य आहे. पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते पाही कानोबा तेरे 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 असं जे शून्य आहे, शून्याला परमतत्व जर नाथ महाराजांनी म्हटलं असेल, शून्याला अनेक ठिकाणी वेदांताने थोडा त्याचा स्वीकार केलेला असेल तर तो कशा करता केला की त्या परमतत्वाकरताच केला. एक परमतत्व आहे की जिथे त्याला काही म्हणता येत नाही, त्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, काही नाही काही नाही काही नाही. जे होये ना नोये नाही ना आहे ऐशी म्हणून उपाय उपजतेची ना जे चळे ना डळे सरे ना मिळे प्रणवा पहिलीकडे वैखरीशी जे कानडे असं जे अव्यक्त निर्गुण निराकार परब्रह्म. आणि आता त्याला ओळखायचं त्याच्यापर्यंत जायचं. ओम तत्सदते निर्देशो सुंदर ओव्या आहेत त्याच्यावर. माऊलीने खूप सुंदर चिंतन दिलेलं आहे की त्या निर्गुण निराकार परमात्म्याला ओम हे नाव दिलं, तत्सद नाव दिलं. पहिले 3 नावं दिले, त्यातलं पहिलं ओम नाव दिलं. मग आता देवाला ओम नाव दिलं. जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, जो दिसत नाही, काही नाही काही नाही, लवकर काही त्याचा अनुभव नाही, काहीच नाही, असं जर काही होत नसेल तर त्याच्यापर्यंत जायचं असेल तर काय करायचं. एक नाम मांडी एक नाम. आता नाम त्याच्याकरता पहिला निर्देश आहे. त्याचं नाव घ्यायचं आपल्याला. मग आता त्याचं नाव घ्यायचं जर कसं घ्यायचं माऊलीने सांगितलं तुझा भाव सांडी. नाम कसं घ्यायचं पहा. आता हे आपल्याला नाम घेण्याचीच आयडिया अजून जवळजवळ माहित नाही. बऱ्याच लोकांना नामाची आयडिया कळाली नाही. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सुद्धा नामाचं महात्म्य सांगितलंय आणि ते नाम महात्म्य सांगत असताना अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलं एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे उपजोनी करंटा
ज्ञानध्वनी अद्वैत वाटा. म्हणजे त्या हरिपाठामध्ये अनेक ठिकाणी नामाचं महत्व सांगत असताना अद्वैत शब्द फार महत्वाचा दिलेला आहे. नाथ महाराज म्हणतात अद्वय भजने अखंड स्मरणे वाजावी करटाली एका जनार्दनी मुक्त होय तत्काली. मग आता आपण नाव घेत असताना आपण जर अज्ञानाने नाव घ्यायला लागलो तर ते नाव आपल्याला लवकरात लवकर ब्रह्मज्ञान म्हणजे आपल्याला स्वस्वरूप स्थितीपर्यंत घेऊन जात नाही. मग त्या नावाला जर आपल्याला लवकरात लवकर जायचं असेल तिथपर्यंत तर काय करावं लागेल? माऊलींनी सांगितलं दुजा भाव सांडी. आता नाव घेण्याकरता किती जण लागते? 3 जण लागते. एक म्हणजे नाव घेणारा, दुसरा म्हणजे देव. देव लागेल ना, ज्याचं नाव घ्यायचं ते लागेल ना. म्हणजे पहिला आपण लागू नाव घेण्याकरता, दुसरा देव लागेल आणि तिसरं नाम लागेल. 3 जण लागतील ना. म्हणजे प्रमाताही लागेल, प्रमाणही लागेल, प्रमेय लागेल. या तिन्ही गोष्टी त्रिपुटी तिथे येईल. म्हणजे नाम घेणारा लागेल. आता ज्ञानोबांनी सांगितलं दुजा भाव सांडी. आता दुजा भाव सांडी म्हटल्यानंतर पुढचा देवही संपवायचा, नामही संपायचंय आणि आपण नामरूपच व्हायचे. हे अद्वैत नाव, हे नाव आपल्याला जर समजलं चांगलं तर त्या नामात खूप आनंद आहे बरं का. म्हणून नाव असंच घ्यायचं की एकदा नाव म्हटलं आपण की ते सगळी त्रिपुटी संपली पाहिजे. हो, नाम नामेचा अभेद झाला पाहिजे आणि आपल्या स्वरूपाशी त्याचा अभेद झाला पाहिजे आणि आपणच ते स्वयं परब्रह्म आहोत अशा या बोधाला जाऊन पोहोचलं पाहिजे. याला म्हणतात एक नाम मांडी दुजा भाव सांडी. हे द्वैत गेलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीचं नाम सोपी साधन आहे. मस्त बसल्या बसल्या आतच देवाचं स्मरण करायचं आणि स्मरण करता 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 तदाकार होऊन जायचंय. ही नामाची आयडिया आहे, ही नामाची युक्ती आहे. ही अशा पद्धतीचं नाव घ्या असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. म्हणून एक नाम मांडी दुजा भाव सांडी. आता हे नाम सज्जनाचे संगी आहे की नाही? हरियाला रंगी सज्जनाचे संगी. सज्जन मंडळीत जाऊन मग नाम घ्यावं. मग हाका, आरोळ्या, गीत, वाद्य, नृत्य आणि मग तो सुख सोहळा आहे की नाही? आता खूप आनंद आहे. आता आपण चरण म्हणायचे नाहीत, आता टाइम झालेला आहे. आता चरण म्हणायला गेल्यावर 12 वाजतील ना. आता 11 वाजून गेले आणि माझा काही रेट्या स्वभाव नाही, कशाला लांबायचं उगाच. 11 वाजले, आपला टाइमच संपून घेऊ. म्हणून आपली शब्दशा फक्त आपला अभंग तुम्हाला सगळ्याला पाठच आहे. उभा राहिल्याला सगळ्याला कायमच येतं आणि ऐकणाऱ्याला कायमच येत नाही, म्हणून हे सगळं चालतं चांगलं. पण अशा एक नाव मांडी दुजा भाव सांडी हरियाला रंगी सज्जनाची संगी. अशा पद्धतीच्या सज्जनाच्या संगतीत नाव घ्यावं आणि मग एकदा तिथे त्या नामात आपण रंगलो रे रंगलो की जिकडं पाहावं तिकडं हरी दिसतो. सकळ पाहे हरी तोच चित्ती धरी. आणि सगळ्या ठिकाणी हरी पाहण्याची दृष्टी प्राप्त झाल्यावर भक्ती ते नमन. बस नमन नल्लाटी संसारेशी साठी. मग वाम दक्षिण वाम चहूभुजी आलिंगन. चारही भुजीने परमात्म्याशी आलिंगन होतं. परमात्मा आलिंगन देतो. अर्थात जिकडं पाहावं तिकडं देवच दिसतो. इथून पाहे तेथवरी तव तव अवघा दिशी हरी. आता जाऊन कोठे राहावे जिकडे पाहावे तिकडे देव. गिरी कपाटे कंदरी जिकडे पाहे तिकडे हरी. म्हणून जनी वनी जनार्दना. नाथ महाराज म्हणतात निरंजनी जिकडे तिकडे हरी. अशा पद्धतीचा भाव झाला आणि हे अशा पद्धतीचं चांगलं जमलं रे जमलं की फुगडी. ज्ञानोबाराय म्हणतात हा जो संसार आहे ना, संसार हा तसा फिरणारा आहे की नाही. ऊर्ध्वमूलमद शाख अश्वत्थम प्राहुरव्ययम. या वरच्या वव्या चिंतन 2.5 श्लोकामध्ये ज्ञानोबारायाने अतिशय सुंदर संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. असं स्पष्ट वर्णन केलेलं आहे. आणि असा संसार आहे अतिशय वेगाने फिरणार आहे आणि अति वेगाने फिरतोय म्हणून फुगडीच आहे. फुगडी असल्यामुळे त्याची फुगडी ज्ञानोबाराय म्हणतात त्या संसाराची फुगडी करावी. फुगडी करावं म्हणजे त्याला स्थिर करावं. स्थिर करावं म्हणजे त्याच्या अधिष्ठानाशी जाऊन पोहोचावं आणि अधिष्ठानाला जाऊन पोहोचलं की ते शांत आणि मस्त होऊन जातं. म्हणून आपलं जीवन सुखी होतं. ज्ञानदेवे गोडी केली संसारा फुगडी. फुगडी फुगे बाई फुगडी फू
निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे. यथामती यथा अवकाश अभंगाचा विचार केला. ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायचं भजन होईल 2 मिनिटं, त्यानंतर आपली चाल होईल पुन्हा. मग अशा पद्धतीने माऊलीचं भजन घेऊन चाल म्हणू. यथामती यथा अवकाश सेवेला पूर्ण विराम आहे. परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण महाराज अर्थात भीमाशंकरजी महाराज, अतिशय सुंदर त्यांचं जीवन आहे. त्यांच्या माझ्या गाठी भेटी होण्याचा प्रसंग निर्माण झाला. श्री क्षेत्र पैठणला परमपूज्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ओमनवारजी महाराज, त्यांच्या सत्संगाकरता महाराज हजर होते. पैठणमध्ये आमची पहिली वेळ झाली, बरेच वर्षापूर्वी झाली. तदनंतर इकडे तिकडे श्री क्षेत्र पंढरीत आता ते थांबायला लागलेले आहेत. चातुर्मास अति सुंदर राहणाऱ्या साधकाला भोजनाची व्यवस्था, राहा, अभ्यास करा, पंचदशी शिका, विचारसागर शिका, अतिशय सुंदर सात्विक भावनेतून. आणि हे सगळं ते पंढरी क्षेत्रामध्ये करतात. आपण गावकरी मंडळी मोठं योगदान देतात, अन्नदान देण्याचं काम आपण करतो. आणि तेही अन्नदान साधका करता ब्रह्मज्ञानी त्यातले लोक बनतील. हरिनाम संकीर्तनामध्ये रत असणारे लोकांना, नामधारकाला अन्नदान करणं हे फार श्रेष्ठ कार्य आहे. या दृष्टीने महाराजांनी हा सुंदरसा संयोग आणि जोडून ठेवलेला आहे. आणि एवढं वय झालंय, टाळ घेऊन उभा राहतात, दररोज चिंतन करतात. गाथा भागवत ज्ञानेश्वरी ग्रंथावर दृढ श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेतून वेदांताच्या चिंतनाच्या प्रक्रिया समाजाला, आपल्या साधकाला नेहमी चिंतनात ठेवतात, अर्थात तेवत ठेवतात. आणि अशा या सत्पुरुषाकरवी चातुर्मासात महाराजांनी मला फोन केला. त्यांच्या काय लक्षात आलं, त्यांना कोणी सूचना केली किंवा कोणी ध्यान करून दिलं हे मला माहित नाही बरं. आमचे जोशी महाराज म्हणले मीच म्हणलो होतो म्हणे बाबाला, पण त्यांना कोणी ध्यान करून दिलं, आठवण करून दिली. बाबाजीने मला चातुर्मासामध्ये फोन केला. म्हणले एक सेवा आमच्या गावामध्ये करा, कर्मधर्म संयोग, आमचं काही सुकृत या परिसरात येण्याचा योग प्राप्त झाला. इथे सुंदर ओंकार बाबा, ओंकारनाथ बाबा ना, अतिशय सुंदरसं देवीचं संस्थान आहे. सहज मी त्या संस्थानपाशी सहज थांबलो. मला माहित नव्हतं इथे आपली व्यवस्था आहे म्हणून, पण स्वच्छता, टापटीप, मंदिर सुंदर दिसलं. चला म्हटलं दर्शन करून यावं म्हणून आत गेलो. आणि बाहेर आलो, मग महाराजांना फोन केला. आणि आमच्या देवाने फोन केला, कुलकर्णी महाराजांनी. मी त्यांना, बाबाजी हरिपाठात होते, पुन्हा त्यांना फोन लावला. ते म्हणले आपल्याला देवीच्या मंदिरात थांबायचंय. म्हणलं मी मंदिरातच आहे. असं कर्मधर्म संयोगाने सर्वांच्या गाठीभेटी, सर्वांचं दर्शन झालं. यथामती यथा अवकाश सेवेला पूर्ण विराम आहे. ज्ञानोपरायची प्रार्थना आहे, सगळ्या जगाने आदी पुरुषाची सेवा करून सुखी व्हावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवो नीती लोकी, भजी जो आदि पुरुखे अखंडित ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली जय ज्ञानेश्वर मावली जय ज्ञानेश्वर मावली जय ज्ञानेश्वर मावली जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली